बाहेर जोराचा पाऊस पडतोय आणि तुम्ही जर कांदे भजी आणि बटाटे भजी जर बनवत असाल ना, तर आज एक वड्याचा प्रकार तुमच्याशी शेअर केलाय. सकाळी बनवले तर संध्याकाळपर्यंत मस्त असे टम्म फुगलेले राहतील, बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत असे वडे. एका परातीमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं, वडे मस्त खुसखुशीत हवे त्यासाठी बेसनचं पीठ घालायचं, वड्याला चिकटपणा यावं त्यासाठी गव्हाचं पीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, लसूण आणि मिरचीचं वाटण घालायचं, सफेद तीळ घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, थोडंसं दही घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आता याचा आपल्याला घट्टसर गोळा करून घ्यायचा. त्यासाठी लागेल इतका कोमट पाण्याचा वापर करायचा. जितकं तांदळाचं पीठ आहे तितकंच तुम्हाला गरम पाणी लागेल. कोमट पाणी घेऊन याचा मस्त असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा. जास्तही पातळ करू नका, थोडासा घट्ट ठेवायचा आणि 10 मिनिटांसाठी याला आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. गोळा व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचा आणि याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. सगळे गोळे तुम्ही एकदम तयार करून घेऊ शकता. लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या. पोळपाटावरती एक पॉलिथिन अंतरली, त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं, तयार केलेला गोळा ठेवायचा. दुसऱ्या पॉलिथिनच्या शीटला पण थोडंसं तेल लावायचं आणि वरून प्लेटच्या साह्याने ह्याला प्रेस करून घ्यायचं. गोळा जर कुठे तुम्ही केल्यानंतर तो जर जाड वाटत असेल तर थोडंसं तुम्ही हाताने प्रेस करून घ्या. कडा त्याच्या फाटल्या असतील तो चिकटवून घ्या आणि गरम गरम कढईमध्ये हे वडे तळून घ्यायचे. वडे तळताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, जोपर्यंत वडे फुगत नाहीत ना तोपर्यंत वरून त्याला तेल सोडतच राहायचं. आणि बघू शकताय तुमचं मस्त फुगलेला टमटमीत वडा तयार होईल. सगळे वडे अगदी असेच परफेक्ट तयार होतील. तुम्ही हे वडे सुक्या भाजीसोबत, पातळ भाजीसोबत किंवा चहासोबत नाश्त्यासाठी सर्व करू शकताय.